जोईल बुवानी सादर केला. तत्पूर्वी बराच काय नाही बोलले होते. परत फेड मी 100% करणार. चीर के देखो दिल मेरा है. और इससे पण जुनी गाणी त्याबद्दल मी काय वाईट बोलणार नाही. पण ठीक आहे, त्या गाण्यावर ओल्ड इज गोल्ड गाण्यावर बघते जमता काय. त्यानंतर काय नंतर म्हणतात प्यार झूठा था जताया ही क्यों. हे मस्त म्हणजे चांगला म्हणू कसं आहे. त्याबद्दल एवढं मी दिसत काढो जरी असलंय तरी आत्माचा शुद्ध तुझ्या मनात म्हणजे तुझ्याबद्दल एक रुपयाचं पण असो काय मी डाव खेळणार नाही. ह्या लक्षात ठेव. राहता रोवलो प्रश्न तू कोणता काय बोलवू किंवा माका समजला ना तू मी तिसऱ्याचा करू का काय आमका काय माहिती वाटत गावलं की कसं व्हायचं. ना हो के भी करीब हमेशा पास था. म्हणण्याचा प्रयत्न केलाय. कारण जसा जमाना बदलतोय तसं थोडंफार बदललंच पाहिजे. कारण जरी किती बदलला तरी ओल्ड इज गोल्ड. कारण पूर्वीची जी गोवा मजा होती ती आता नाही. कारण पूर्वीच्या काळी माणसं शब्दाला पक्की होती. पूर्वीची माणसं शब्दाला पक्की होती म्हणून नाती जपत होती. नंतर माणसं प्रॅक्टिकली झाली, नात्याचा फायदा उचलू लागली आणि आता प्रोफेशनल झाली. जर फायदा असा तरच नाता टिकवू लागली. बरोबर ना. म्हणून काय या कलियुगात या समाजात वावरत असताना आपण एखाद्या जेवणाचा ताट देऊचा पण बसवतो पाठ देऊचो नाही. आणि तुझ्यासारखं जर असाल तर आदर आणि चादर पण देताना विचार करूचो लागा. कारण पूर्वीचे लोक बघा जर समजा दोघांची भांडणं झाली तर तिसरो मिटवूक जायचो.
बरोबर ना? दोघांची भांडणं झाली तर तिसरं मिटवायचो, आणि जर आता दोघांची भांडणं झाली तर तिसरं व्हिडिओ काढून मारता. अरे काय आजोबांका घेऊन बसलं आजोबां. अरे बाबा नाद करायचो नाही. जुना हाड आता जुना हाड सरदार सरजी कापणार नाही तुका. कारण पूर्वीच्या काळची मजाच वेगळी होती. तेव्हा कसं आजोबांनो उकड्या तांदळाची पीठ, टाकळ्याची भाजी, भांग्याची भाजी, उडदाची पिठी, उडदाचा डांगा, तेव्हा जी मजा होती ना ते आता नाही. तेव्हा ही सगळी म्हणजे कुंड्याची भाकरी हा सगळा खाना असायचा. तरी एका लोक म्हणजे 100 गाठी 100. तेव्हा आजो असा तो सांगा आमच्या बाबल्यात 7 झीर आणि 5 शेरवा. म्हणजे छाती फुकून सांगायचो. म्हणजे एका 10-12 पोरं असायची. त्याचा काय करणार पूर्वीचा? बरोबर ना? एका 10-12 पोरं असायची. जर नुसती मोटरसायकल भवान बाहेर काढल्या तर मागना तिची बायको आवाज दे माघारी आणि हात मारी म्हणा अजी सुनते हो थोड़ी देर रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना उसके पीछे शकीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसन, हसन के पीछे भूषण आणि जागा असली तर मी भी बसेन. म्हणजे पूर्वीचा काळ होतो. 10-12 पोरं असायची. बरोबर ना? हो. आता काय नाही. हम दो हमारे दो. म्हणजे हे 5 वाले नळीवली ना मॅगी बिगी कुरकुरी आणखी पदार्थ. हम दो हमारा यार. आणि आता आजोबांनी लय म्हणजे हम दो हमारा तर्फा. म्हणजे ही परिस्थिती झाली. पण पूर्वीचा तसा नाही होता. पूर्वीच्या काळाचा प्रेम कसा असायचा? काय म्हणतात? प्रेम जाग्या झाला आठवण गेली काहीतरी तुम्ही. पूर्वीचा काळचा प्रेम असायचा. प्रियकर असायचो भाल्यावर, प्रियकर असायची माळ्यावर. आणि जर समजा त्या दोघांना भेटवता येईल तर वाटेत आणि बिनी तो ताळ टाकून ठेवी तो प्रियकर. म्हणजे तो ती खुना म्हणजे तिची खुना काय जवळ समज मी पुढे गेलो तर समज वाटेत आणि बिनी तो ताळ टाकून ठेवी म्हणजे समज की मी पुढे गेलो. हा पूर्वीचा प्रेम कसा असायचा? मी प्रेम लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचा गाणं म्हणजे पूर्वीचा जबरदस्त होता. तेव्हा असा नाही काय लोकांना ऐकायला गाणं बरं प्यार झूठा का जता याही क्यू. मी म्हणतो प्यार झूठा का जता याही क्यू. मका म्हणता काय होतो काही जाणार होतो त्यांना पोरांना फसवल्या जाणार होतो काय छान काय होतो ते का कळवू नको का? अरे आपलं हृदय एवढं हलकट नाही की त्याच्यावर कोणी पण प्रेम करावं, कोणी पण प्रेम करावं. आणि आपण एवढे नादान नाही की आपला चांगला हृदय कोणाला तरी द्यावा. त्याच्यामुळं प्रेम एखाद्या मुलीवर करण्यापेक्षा
वटवागळावर करा. एखाद्या मुलीवर करण्यापेक्षा वटवागळावर करा. कारण एक वेळ उलट लटकलेलं असावं पण उलट्या काळजाचा असता कामा नये. बरोबर ना? बरोबर तुमच्या या गाण्यात तो प्रेमाचा सांगता घडवलं नाही ना आपण वयात म्हणजे साधारण आता तो वयात येलो त्याच्यामुळे कशी जशी पावसाची शितळी पडत आता तसं एखादं पाडू सोडल्यावर बघा कसं दिसतो वाऱ्यासारखं भयानक कोपरे नुसते फिरत असतात. तसं आता तो निर्मल्य असल्यामुळे बाकीच्यांची लग्नाची आता होतात ना त्याच्यामुळे ह्याच्या कानात साधारण मारो चिरलो त्याच्यामुळे खल्लो खणूक लागलो. काय नसता तसा जेव्हा तुम्ही घोबरा कोबरा फुटती ना तेव्हा तुला कळा त्याची लागली कसा बिजली पाणी निशाणा मला दिसला ना किंवा काय तुला कळला ना. तेव्हाचा प्रेम असा नाही होता व्हॉट्सअप मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. कारण तुझी पद्धत अशी आहे की माझ्या फेसबुकला जे फ्रेंड आहेत ना माझ्या फेसबुकला सन्माननीय विराज परब यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण काय माझ्या फेसबुकला जे फ्रेंड आहेत ना तो स्वतः येऊ माणूस आणि त्यांचा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता. एवढी तुझी परिस्थिती एवढं दिसो चिकन माझ्या फेसबुकला फ्रेंड कशा शोधतो तू काय सांगणार तू. पण पूर्वीचा असा नाही होता. पूर्वीचा नुसता इशारा कापी है कसा आलो म्हणून बस इशारा घालो की चला गुडिया गुडी. म्हणजे तेव्हा गाणी पण अशी बरीच मनोरंजन म्हणून आपलं एक करतंय. पण काय तू काय बोललं म्हणजे म्हाळाचे वडील ह्या जर बोललोस ना चुकीचा. कारण एका म्हाळाचे वडील म्हणजे ह्या होणार माका म्हणता एवढं व्हायचो म्हणता दगड हाणून घेतो तेवढं पुरे ह्याचा स्मारक झाला. म्हणजे व्हाळा दगड काळो धोंडो काय म्हणतो तुम्ही म्हणताय तो धोंडो तरी पाकरा बिकरा दिसलो तर ठीक. तो गोरो धोंडो ठेवलो ना तर पाकरा जाती. असो पण काय बापियांसाठी म्हणता काय स्त्रियांसाठी डव साबण संतूर साबण आणि आमका बापियांका म्हणता इजगाळ इजगायला गाव गुजली बघाव. अरे बाबा काय आहे तर तू सांगतो. अरे स्त्रिया म्हणजे वाघीनच वाघी हे. कारण आज प्रत्येक कार्यक्रमात जर स्त्रियांची उपस्थिती नसाल तर कार्यक्रमात शोभा येत नाही. म्हणून त्या स्त्रियांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बुवा आता तो जरी हय बसले तरी त्यांना उद्या दुपारच्या जेवणात काय करायचा फणसाची भाजी करायची. बरं फणसाची भाजी केली तर त्याच्यात गोलको टाकायचं की नाही तो त्यांचा विचार असणार. बरं सांबारा कायचा करायचा टामेट्याचा गेलो तर ह्यांना पसंत येत नाही तो किती दवडूया म्हणजे हो त्यांचा उद्या विचार असणार. आणि त्यांनी एवढा सुंदर जेवण बनवल्याने आणि फणसाची भाजी ह्या व्यास कोण म्हणतात ह्या एवढा पाडवड खाल्लं आणि वरती नावा कसे ठेवतो. बटाट्याची भाजी म्हणतात ही गेली झक म्हणून गेलं तिकडे नाव ठेवायचं ना खाऊन येईलच ना
बरोबर ना? आई गुलाम सांगतात कौतिक, माका म्हणतात भजन करून वाटेक लागायचा, तुझं काय देणे तरी आहे मी तुझे 5-50 घेऊन खालं चुकीची समजा ही आपल्या तोंडात मारून. अरे स्त्रिया म्हणजे ते वाघीण, कारण ज्याने स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, त्यानंतर हिरकणी, जिनं आपल्या बाळाला दूध देण्यासाठी कडा उतरला, ती हिरकणी. या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राला सजवलं, घडवलं. म्हणून त्या स्त्रियांना बाबा आपण सन्मान देणं गरजेचा, ह्या लक्षात ठेव. जरी तो सकाळी जाता समजा जर केस उगवतात ना, सकाळी उठले की केस उगवतात, केस उगवताना त्या फणी आहेत, केस असे अडकलेले असतात. ते अडकलेले केस ती टाकून देत नाही, ती काहीतरी डब्यात नाही तर सरिये बिरिये तशी घुसवून ठेवणार. की त्या तर उद्या आमचे दुईल भाऊजी येतील ऍपे टेम्पो घेऊन आणि ते केस साठलेले मग ते दुईल भाऊजींना देणार आणि मी एवढा भांडा घेणार, मी येणार की आमको आला की आमको दुईलांचा की आमको आला की आमको केसांबरोबर भाजके आंबे घेणार की आमको. म्हणजे त्यांचा काय, म्हणजे त्यांचा ते केस गेलेल्याचं दुःख नसतात, पण त्या भांडा घेतलेल्याचा दुःख असतं, भांडा घेतलेल्याचा आनंद असतात. होईल की संध्याकाळी बघा आमचे जोईल भाऊजी येऊन ते टेम्पो घेऊन त्यांच्याकडनं ह्या केस दिलाय आणि भांडा घेतलं, हो आनंद असतात. काय समजले? त्यानंतर पूर्वीच्या काळी बघा, सकाळी स्त्रिया 5 वाजता उठायच्या, पहिल्या 5 वाजता उठायच्या आणि 5 वाजता उठल्यानंतर जेव्हा आंघोळ सगळं करून भाकरी भाजायला घ्यायच्या, त्यावेळी भाकरी भाजताना त्या भाकरीत आवाज येईल ठप 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 ठप, म्हणजे राम 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 असं आवाज येईल. पण आता एवढं गोळं घेणार, गव्हाचं पोळपाट घेणार, त्याच्यावर साधारण एवढं गोळं ठेवणार आणि होऊ दे. पण पूर्वीच्या काळची मजा होती ती, पूर्वीच्या काळची मजा होती. यांना सांगून आजोबांना काय कळणारा, मग पूर्वीचा प्रेम म्हटल्यानंतर तुमचा कसा ताकद केली. पण आता तुमचं 78 चालू आहे म्हणजे अजून सळसळतं रक्त. जोरदार टाळ्या वाजवा. काय आपला असा गंमत म्हणून ह्या करता, पण सळसळतं रक्त नाच करायचं ही कुरकुऱ्या मी आधी कुरकुरा. पण पूर्वीच्या काळी बघा, आजोबांना माहिती असतात, पूर्वीच्या काळी जर पॅन्ट फाटली असाल ना तर औस रपो करून दे, रपो. जर फाटली असाल तर औस रपो करून दे. पण आताच्या पोरग्यांना, पहिलीतल्या पोरग्या ट्युशनचे कपडे वेगळे, शाळेतले कपडे वेगळे, बूट वेगळे. पहिलीतल्या पोरग्यात तर नुसतं अंडरवेअर, पहिलीतल्या पोरग्यात. पण आम्ही जेव्हा 5वी-6वीत असताना पूर्वीच्या काळी जर पॅन्ट फाटली असा तर औषध रपो करून दे, ती पॅन्ट घालायची, शर्ट घालायचा, पिशवी घ्यायची, खांद्यात मारायची आणि शाळेत जायचा. तेव्हा काय नाही हो, मोकळा पॅन्ट. पण पूर्वीच्या काळाची मजा होती. तेव्हा असले इजगत बिजगत नाही वापरी होते, नुसतं ये हवा भासा भासाचा, हवा भासा भासा. तुमच्याची काय गरज होती तेव्हा? ह्यो सांगता बापू या काही काय त्याची गरज तुका. पण हे पूर्वीच्या काळचे. आता बघा, म्हणजे आता जर पॅन्ट एखादी घेऊन गेलास तर 1000 रुपये. कारण आता झाला काय, फाटक्यात किंमत जास्त. जर समजा चांगली पॅन्ट घेतलास तर ती 1000 रुपये आणि भोका भोकावाली पॅन्ट घेतलास, भोका भोकावाली जर पॅन्ट घेतलास तर तिची किंमत 2000 रुपये. बरोबर ना? तिची किंमत 2000 रुपये. जर समजा कॉलेज सुटला असा, कॉलेज सुटल्याच्या नंतर
पोरगे किंवा पोरी कॉलेज सुटल्याच्या नंतर जेव्हा येतात ना बाहेर कॉलेज नसून, तेव्हा असं वाटतं की जणू काही बॉम्ब स्फोटात नाही रेल्वे. भाई बॉम्ब मायावर बॉम्ब पाठी बॉम्ब, म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि एखादा पोरगो त्याची 30ची कबारा, तो घेणार 35ची प्याड, आणि तो हटकून अगदी सत्यनारायणाच्या पूजेत जाणार. मी रांगेत उभं राहणार, रांगेत उभं राहण्याच्या नंतर समजा त्याचा नंबर येलो, त्याच्या पाठीमागे राहिला, ह्याला घातलेली 30ची कबार 35ची पॅन्ट, आणि जर समजा सत्यनारायणाच्या पूजेत वाकलो तर पाठच्याने खरेच पॉइंट टाकायचो, घर घालायचा. आणि तो जर समजा डाळ किंवा खीर वाढून जर बनवलो, खाणाऱ्याने म्हणजे नाकातले केस ढगावले. पण पूर्वीची मजा होती रे. पूर्वीचा असा बराच काय नाही काय सांगू शकतोय. तू रिंगाडी कधी फिरवलं? रिंगाडी हा तुला स्कूटर नाही चालू की रिंगाडी आता काय घेऊन बसलं. ते रोज बघलाय तो कातवानात गेले ते असं चलत नेता स्कूटर. अरे झालं काय काय मित्र होतो तो म्हणता तिकडे गेलो, म्हटलं तू चलत किती नेत? चालू घेत नाही. मध्ये स्टँड लावी आडवं वर परत चला. पूर्वीच्या काळी बघा टायर फिरवायचे काठी घेऊन किंवा रिंगाडी फिरवायचे 7वी 8वीत असताना. पण आता तो पूर्व स्कूटरवर गर्लफ्रेंड का फिरवता. पण तेव्हा आमच्या वेळी काय नाही होतं, मोबाईल नाही, काय नाही. फक्त 5वीत असताना जोडीवर लागायचे. हे का तुझा शमडा तुझा की शमडा तुझा, हे चांगला त्याच्याने बघायचा ना मारी धरू. म्हणजे असा पूर्वीचा चालायचा. बरोबर म्हणते ना? तुमच्या वेळी काय चाललं होतं मला सांगलं असतं बघावं. या ठिकाणी सन्माननीय नितेश पवार, तसेच सन्माननीय सुहास देवी, सन्माननीय राजलाड आणि सन्माननीय सागर पवार दोस्तीवर गाणं म्हणणे यांच्याकडून हे 100 रुपयाचा बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दुःखडवाया म्हणते मी, म्हणजे म्हणण्याचा प्रयत्न करतोय मी. कोण एवढं मोठं पंडित न म्हणण्याचा प्रयत्न करतोय. हे हवं ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, हम नहीं तोड़ेंगे, तेरा कांचना छोड़ेंगे. म्हणण्याचा प्रयत्न बजरंग ढोलकी काय म्हणतो असं म्हणतं. ठीक आहे, म्हणजे एका बदनात बोलावले आणि आमचं वती आहे. अरे होता ना, हसतात ना, मनोरंजन होता ना, मग कशा जळतं? तुका काय बोलतय का? ते काय बोलतय का? तुझं राग आहे तो दिसून येत आहे, तो खोटो असतोस, तो खोटो. दुःखडवायला मित्र
Thank you.